महिला आरक्षणाच्या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार सुरूच आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा या विधेयकावरून विरोधकांवर हल्लाबोल केला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील फडणवीसांवर पलटवार केलाय। पाहूयात। भारताच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये आमच्या 33% महिला पोहोचणार नाही। आम्ही तुम्हालाही शांतपणे झोपू देणार नाही। विरोधकांना कोंडीत पकडण्याचं काम चालू होतं, डिलिमिटेशन करायला विरोधक विरोध करतील म्हणून महिला विधेयक त्या ठिकाणी आणण्याचं काम झालं होतं। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू। तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये। महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर शरसंधान साधलंय। विरोधकांकडून सातत्यानं 2023 नारी शक्ती विधेयकाचा दाखला दिला जातोय। दरम्यान याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर पलटवार केलाय। 2023 मध्ये आमच्याकडे 2/3 बहुमत होतं, त्यामुळे विरोधकांनी तेव्हा विधेयकाला पाठिंबा दिला। मात्र आता आपल्याकडे बहुमत नसल्याचं लक्षात येतात विरोधकांनी खरे दात दाखवल्याचं म्हणत फडणवीस यांनी हल्लाबोल केला। 23 मध्ये एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी असल्यामुळे आपण काही करू शकत नाही, म्हणून तोंड दाबून या लोकांनी त्यावेळी बिलाला समर्थन केलं। आणि आता जसं यांच्या लक्षात आलं की एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, यांनी आपले खरे दात दाखवले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या बिलाला विरोध करून संपूर्ण भारतातल्या नारी शक्तीचा अपमान आणि लोकशाहीचा अपमान करण्याचं काम या विरोधी पक्षांनी या ठिकाणी केलेलं आहे। भाजपच्या युवा शक्ती जागर यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना गंभीर इशारा देखील दिलाय। जोपर्यंत संसदेत 33% महिला पोहोचत नाहीत, तोपर्यंत विरोधकांना शांतपणे झोपू देणार नाही असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। शायरीच्या माध्यमातूनही त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेत। तर महिला बिलाच्या आडून देशाचे तुकडे करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा होता असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। भारताच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये आमच्या 33% महिला पोहोचणार नाही। आम्ही तुम्हालाही शांतपणे झोपू देणार नाही। तुमच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील। आणि मी विश्वासानं सांगतो, या सिरियल लायर्सला, या खोटारड्या लोकांना जे रोज खोटं बोलतायत, तुम्ही किती खोटं बोललं तरी झूठ की उम्र बड़ी नहीं होती और सच कभी समाप्त नहीं होता। त्यामुळे सत्य कधी संपणार नाही हे सांगू इच्छितो। एक आहे तो या महिला बिलाच्या आडून हे कसं देशाचे तुकडे करणार होते, देशाची वाट कशी लावणार होते आणि त्याचं कुभांड कसं विरोधी पक्षांनी फोडलं आणि त्याच्यात पराभव कसा त्यांचा केला आणि लोकशाही कशी वाचवली, त्याच्याबद्दल हा रवीश कुमारांचा एक एपिसोड आहे आणि तेच या लोकसत्तेमध्ये लिहिलेलं आहे, सामनामध्ये लिहिलेलं आहे। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील पत्रकार परिषद घेत डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून सरकारला सवाल केलाय। महिला आरक्षण विधेयकाच्या आडून सत्ताधाऱ्यांना डिलिमिटेशन बिल आणायचं होतं असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय। तर 2029ला देशातील महिला तुम्हाला धडा शिकवणार असं म्हणत नवनाथ बन यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय। विरोध झाला त्याच्या मागची कारण आहेत, कारण महिला विधेयकाला कोणी विरोध नाही केला, कारण ते ऑलरेडी पास झालेले आहे। पण त्याच्या नावावरती त्याला ढाल करून, त्याचा चेहरा समोर करून, महिलांचा चेहरा समोर करून त्याच्या मागे जे डिलिमिटेशनचे बिल आलं होतं आणि जी एक वेगळी त्या ठिकाणी एक काय म्हणतात तुम्ही त्याला दबाव तयार करण्याचं काम चाललं होतं, विरोधकांना कोंडीत पकडण्याचं काम चाललं होतं, डिलिमिटेशन करायला विरोधक विरोध करतील म्हणून महिला विधेयक त्या ठिकाणी आणण्याचं काम झालं होतं। 2024ला देखील आम्ही जिंकलो होतो आणि 2029ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आम्ही जिंकू। कारण तुम्ही नारी शक्तीचा अपमान केलाय, तुम्ही महिलांचा अपमान केलाय आणि आता या लाडक्या बहिणी आणि नारी शक्ती 2029ला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। मुख्यमंत्र्यांनी महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांना इशारा दिला होता। दरम्यान त्यांच्या इशाऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय।
सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये बुरखा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू आणि निश्चितपणे एक असा जन्मताचा रेटा तयार होईल की मुकाट्याने या सर्वांना महिला आरक्षण विधेयकाला समर्थन द्यावं लागेल. आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार. ठीक आहे, फाडा. हा, तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये. पण लोकसभेमध्ये जे काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं का? पाहिलं? महिला आरक्षण विधेयकावरून चांगलाच राजकीय सामना रंगलाय. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय, तर विरोधकांनी ही डिलिमिटेशनचा मुद्दा पुढे आणत सत्ताधाऱ्यांवर पलटवार केलाय. त्यामुळे नारी शक्ती विधेयकावरून आणखीनच वातावरण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.